दाओसमधून महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ सध्या सुरू आहे। दाओसमध्ये 3,53,000 कोटींचे करार झालेले आहेत। राज्यात 2 लाख रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे। 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीकरता कंपन्या सुद्धा अनुकूल असल्याचं कळतंय। पाहूया नेमके किती आणि कोणकोणते करार झालेले आहेत या 2 दिवसात। आयनॉक्स एअर प्रोडक्ट गुंतवणूक 25,000 कोटींची, जवळपास 5,000 रोजगार उपलब्ध होतील। बीसी जिंदाल 41,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, 5,000 रोजगार उपलब्ध होतील। JSW स्टील या संदर्भात देखील गुंतवणूक झालेली आहे। तर एबियन बेफ 600 कोटीची गुंतवणूक, 150 रोजगार उपलब्ध होतील। गोदरेज एग्रोवेट 1,000 कोटीची गुंतवणूक, 750 रोजगार या ठिकाणी उपलब्ध होतील। अमेरिकेतील डेटा कंपनी 10,000 कोटींची गुंतवणूक, जवळपास 200 जणांना यात रोजगार मिळण्याची शक्यता आहे। अदानी समूह गुंतवणूक 50,000 कोटींची, 500 जणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे। स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स 1,158 कोटी रुपयांची गुंतवणूक, 500 लोकांना रोजगार मिळू शकतो। तर इंडियन ज्वेलरी पार्क 50,000 कोटीची गुंतवणूक, जवळपास 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो। वेबवर्क्स या ठिकाणी 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, जवळपास 100 लोकांना रोजगार। इंडोस्पेस ESR KSH प्रगती ही कंपनी या ठिकाणी 3,500 कोटींची गुंतवणूक, 15,000 लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो। तर ही देखील कंपनी कॉंग्लोमेरेट या कंपनीत जवळपास 20,000 कोटींची गुंतवणूक, 4,000 लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात। ते खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी तर पार्टिसिपंट खूप होते, जवळपास 2900 होते आणि अनेक देश अनेक राज्य इथे येतात आणि महाराष्ट्राला देखील आपल्या राज्याचं ब्रँडिंग शोकेसिंग करण्याचा संधी इथं मिळाली। महाराष्ट्रामध्ये आज इन्फ्रा प्रोजेक्ट नंबर 1 ला चालू आहेत। महाराष्ट्र GDP मध्ये नंबर 1 कॉन्ट्रीब्युटर आहे देशाचा। FDI मध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 ला आहे आणि म्हणून काल आणि आज अपेक्षेपेक्षा जास्तीचे MOUs आज साईन झालेले आहेत। जवळपास 4 लाख कोटी पेक्षा जास्तीचे MOUs झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।